नॉर्मल निडल आणि सेविंग थ्रेडने ही मी सुंदर अशी डिझाईन क्रिएट केलेली आहे. सो नॉर्मल निडलने ही डिझाईन मी कशी क्रिएट केलेली आहे तर चला बघूया. श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सो आज मी तुम्हाला खूप सिंपल आणि हेवी लुक देणारे असे डिझाईन करून बनवून दाखवणार आहे. सो इथे मी नॉर्मल आपली स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे आणि इथे तुम्हाला डॉट दिसत असतील तर ह्या प्रत्येक डॉटमध्ये 2-2 सेंटीमीटरचं अंतर मी घेतलेलं आहे. सो इथे 2-2 सेंटीमीटरवरती डॉट करून अंतर घेऊन इथे मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेलं आहे. सो फॅब्रिक ग्लूचे डॉट करून झाल्यानंतर इथे मी स्क्वेअर शेपचे कुंदन घेतलेले आहेत. एकदम छोट्या स्मॉल साईजचे कुंदन आहेत, तुम्हाला दिसतच असतील. तर इथे एकदम छोट्या साईजचे मी स्क्वेअर शेपचे कुंदन घेतलेले आहेत. सो ते छान सुकल्यानंतर आता याच्यावरती आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. सो आता इथे मी नॉर्मल निडल घेतलेली आहे. सो निडल आपली जी आहे ते एकदम छोट्या पॉईंटची आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे शुगर बीड आपला एकदम छोट्या पॉईंटचा असतो. सो शुगर बीड इझिली निडलमधून लोड होईल अशी आपल्याला निडल घ्यायची आहे. सो आता इथे तुम्ही बघू शकता की आपले जो पहिला पॉईंट आहे तिथून मी निडल वर काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी या निडलमध्ये राईस बीड, शुगर बीड आणि एक गोल्डन सिक्वेन्स ॲड केलेला आहे आणि ती निडल आता आपण इथे लोड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपला जो मिडल सेंटरचा पार्ट आहे तिथून मी निडल वरच्या साईडने बाहेर काढले आणि अगेन मी त्याच्यामध्ये सेम राईस बीड, शुगर बीड आणि एक गोल्डन सिक्वेन्स मी त्याच्यात ॲड केलेला आहे आणि आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करून घ्यायची आहे. सो आता आपला जो साईडचा पॉईंट आहे तिथून सुद्धा सेम आपल्याला निडल वरती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेम आपल्याला राईस बीड, शुगर बीड आणि गोल्डन सिक्वेन्स एक ॲड करायचा आहे आणि तो आपल्याला लोड करून घ्यायचा आहे. सो इथे हे तीनही पॉईंटला लोड करून झाल्यानंतर आता आपले हे जे मिडलचे पॉईंट आहेत जे तुम्हाला इथे रिकामे दिसत असतील, सो तिथेसुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. सो त्या मिडल पॉईंटमधून आपण निडल काढून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण राईस बीड, शुगर बीड आणि गोल्डन सिक्वेन्स ॲड केलेला आहे आणि तो आपण आपला जो सिक्वेन्सचा एंड पॉईंट आहे तिथून आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करून घ्यायची आहे. सो ॲज इट इज सेम मी या साईडला सुद्धा केलेलं आहे. निडल वर काढून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये राईस बीड, शुगर बीड आणि एक गोल्डन सिक्वेन्स ॲड करून आपला जो सिक्वेन्सचा एंडचा पॉईंट आहे तिथून आपल्याला निडल खालच्या साईडने बाहेर काढून घ्यायची आहे. सो आता आपला कुंदनचा जो खालचा पार्ट आहे तिथेसुद्धा आपल्याला डिझाईन करायची आहे. सो इथे मी कट पाईप बीड घेतलेले आहेत, गोल्डन कलरचे कट पाईप बीड. सो इथे आता मी निडल वर काढून घेतलेली आहे आणि आपला तेवढा जो शेप आहे त्या शेपमध्ये मी कट पाईप बीड लावून घेतलेला आहे. आपला कुंदनचा जो मिडलचा सेंटर पॉईंट आहे तिथून आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करायची आहे आणि ह्या साईडला सुद्धा सेम आपल्याला करायचं आहे. अगेन मी याच्यामध्ये कट पाईप बीड, गोल्डन कट पाईप बीड लोड करून घेतलेला आहे आणि आपला कुंदनचा जो सेंटरचा पॉईंट आहे तिथून मी निडल खालच्या साईडने लोड करून घेतलेली आहे. सो आता आपला कुंदनचा जो मेन सेंटरचा पॉईंट आहे तिथून थोड्या अंतरावरती मी निडल वर काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आधी मी सिक्वेन्स, त्याच्यानंतर शुगर बीड आणि इथे 3 mm मी गोल्डन बीड लोड करून घेतलेला आहे आणि आपला हा जो कुंदनचा मेन पॉईंट आहे, मिडल पॉईंट, तिथून आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करून घ्यायची आहे. सो इथे तुम्ही बघू शकता सिक्वेन्स, शुगर बीड आणि आपलं गोल्डन बीड एकदम परफेक्ट ॲड झालेला आहे, लोड झालेला आहे. सो इथे आपल्याला पुढची प्रोसेससुद्धा सेम करायची आहे. इथेसुद्धा सेम आपल्याला निडलमध्ये राईस बीड, शुगर बीड आणि त्याच्यानंतर एक सिक्वेन्स गोल्डन बीड ॲड करायचा आहे आणि इथे मी तुम्हाला 3 लाईनमध्ये आधी करून दाखवलेला आहे. आधी एक साईडची लाईन, सेंटर लाईन आणि अगेन त्याच्या साईडची लाईन असं मी पहिले केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मधल्या 2 जागा ज्या रिकाम्या राहतात त्या आपल्याला शेवटला ॲड करायच्या आहेत. म्हणजे आपला जो शेप आहे तो एकदम परफेक्टली येईल. तर इथे आपली सुंदर अशी डिझाईन करून झाल्यानंतर आता तुम्हाला हे मिडलचे जे पार्ट दिसत आहेत ते रिकामे दिसत आहेत. सो तिथेसुद्धा आपल्याला छान डिझाईन करायची आहे. सो इथे मिडलच्या पार्टसाठी मी आधी निडलमध्ये शुगर बीड, पर्ल बीड आणि अगेन शुगर बीड घेतलेला आहे. इथे पर्ल बीड मी छोट्या साईजचा घेतलेला आहे, म्हणजे एकदम छोटी साईज असते त्याच्यापेक्षा नॉर्मल मोठा घेतलेला आहे. सो इथे प्रत्येक एम्प्टी पार्टमध्ये मी
शुगर बीड, पर्ल बीड आणि अगेन शुगर बीड अशी एक लाईन करून घेतलेली आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी आपली डिझाईन बनवून झालेली आहे. सो तुम्हाला ह्याचं मी फुल लूक दाखवते आहे. सो तुम्ही बघू शकता की आपली डिझाईन खूप सुंदर तयार झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते सुद्धा. आणि इथे नॉर्मल निडलने मी तुम्हाला ही डिझाईन करून दाखवलेली आहे. सो तुम्हीसुद्धा घरी ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नॉर्मल निडलने सुद्धा आपण सुंदर असं आरीवर्क करू शकतो, फक्त त्या टेक्निक आपल्याला माहीत असल्या पाहिजे. सो तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा छान छान डिझाईनसोबत भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्या मला नक्की विचारू शकता. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.